कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू आजही बेडवर झोपणार आहेस? नाही नाही, आज सोफ्यावर झोपायची टर्न माझी आहे, माझ्या लक्षात आहे। मग बेड का आवरतेस? तुमच्यासाठी, म्हणजे तुमचा ओरडा खाण्यासाठी नाही, म्हणजे ऍक्च्युली तुमचा ओरडा न खाण्यासाठी। पण याचं काय ना, मला असं सारखं वाटत राहतं की मी चांगल्या हेतूने जरी काही करायला गेले ना तरी तुम्ही मला ओरडताच, पण म्हणजे खरं तर तुम्ही तसे नाही आहात। पास 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 किती बोलणार आहेस? गप्प नाही बसू शकत का थोडा वेळ तू? हे सगळं का केलंस? असंच मी तुमच्याशी चांगलं वागायचं ठरवलंय ना, म्हणून। इतकी पण वाईट नाही लीला, सगळं कसं व्यवस्थित ठेवलंय, मला लागतं तसं। Maybe she deserves a chance. आता जगण्याचे माझा अर्थ कळेना, विन तुझी आता मन कुठे जुळेना, दूर जावे म्हटले। हिच्याबद्दल जरा काही कौतुक वाटलं तोच परत काहीतरी उद्योग करून ठेवते। मन कुठे जुळे, काहीही झालं तरी ही सुधारणार नाही। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग आजी। झाली का सगळी तयारी? आणि काय तू एकटीच? रूपा कुठे गेली? मी आहे ती, मी तिला जरा एका कामासाठी बाहेर पाठवलं। हे घे आजी। लीला उठली असेल ना? नाही, आज रक्षाबंधन आहे, लक्षात असेल ना तिच्या? तुम्हा तिघींची अगदी बारीक नजर असते नाही लीलावर, ती काय करतीये काय नाही करत आहे, कुठे चुकलीये कुठे नाही चुकत आहे। नाही तसं नाही आजी, हल्ली अजय खूप खुश असतात ना तिच्यावर, तिचं सगळंच ऐकतात, शिक्षाही होत नाही। बऱ्याच दिवसात मी बजर नाही ऐकलाय घरात, जरा अतिच विश्वास टाकलाय तिच्यावर, त्या विश्वासास ती पात्र आहे का म्हणून। दुर्गा, तुला या घराची अभिरामची काळजी आहे मला कळतंय ग, पण याचा अर्थ असा होत नाही ना की इतर कुणीही या घराची काळजीच करत नाही, या घराच्या भल्याचा विचारच करत नाही। आजी, रांगोळी काढून झालीये, आता काय करू? अरे वा, शाबास। बरं, हळद कुंकू वाहिलंस का? हो हो, वाहिल्या। छान छान। आता एक मोठं काम करायचंय बाळा तुला। बरं बरं। नाश्ता करायचाय, या बसा। दुर्गा, दुर्गा वाढायला गे लीलासाठी, सगळ्यांसाठीच वाढ, सगळेच येतील आता आहे ना। मी हात धुवून येते आजी। हा ये। एक राहिलं बघ, लक्ष्मी तिच्या माहेरी गेली पण तिच्या बरोबर नारळाच्या वड्या द्यायचे विसरून गेले, मी विसरले। आजी, काही काळजी करू नका,
मी सकाळीच लक्ष्मी मॅडम बरोबर वड्या पाठवल्यात आणि श्वेता बरोबर सुद्धा पाठवल्यात. अरे वा, हे काम देखील तू अगदी न विसरता आठवणीने केलंस. शाबास, छान छान छान. मग आता संध्याकाळी विसरायचं नाही. अगं तू जाशील ना माहेरी, त्यावेळी नारळी वड्या घेऊन जायचं, विसरायचं नाही. हो आजी, नाही विसरणार. हा, बरं झालं. आजी मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग बाळा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. या या या. दुर्गा मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय मग दुर्गा, हा, तुझ्या रक्षाबंधनाचं काय? येणार आहेत ना तुमचे बंधुराज. यशच्या पायाला ना सतत भिंगरी असते. सोडते का मी त्याला नाही आला तर? संध्याकाळी येतो म्हणाला. बोललाय ना. विराज, आज नवीन बिझनेसची फंडिंग मीटिंग आहे. तू ते सगळं प्रेझेंटेशन घेऊन ऑफिसला पोहोच. बाबा, आज आमच्याही नवीन बिझनेसची मीटिंग आहे. मी नाही येऊ शकत. सॉरी, विसरलो होतो मी. कम्प्लिटली मी विसरलो होतो की तुम्ही आजपासून ऑफिसला येणार नाही आहात. ऑल द बेस्ट फॉर तुमच्या नवीन प्रोजेक्टसाठी. थँक्यू. सुरू, नवीन ब्रांचचं जे प्रेझेंटेशन आहे ते मला लगेच मेल कर. नाही, प्रमोद विराज येत नाही आहेत मीटिंगला, त्यांना दुसरी कामं आहेत. आय अंडरस्टँड लास्ट मिनिट आहे, पण तू मला पाठव. आय विल मॅनेज. ओके, सी यू ॲट द मीटिंग. बाबा, इफ यू डोंट माइंड, मी मीटिंग अटेंड करू शकतो का? हा हा, ही चांगली कल्पना आहे नाही का अभिराम? तू किशोरला तुझ्या मदतीला घेऊच शकतोस. ठीक आहे. आणि तुझ्याकडे वेळ असेल तर तू मीटिंगलाही येऊ शकतोस. ओके, मी पुढे होतो, आपण ऑफिसला भेटू. एजे, एजे, तुमच्या लॅपटॉपची बॅग. थँक्यू. एजे, आओ, तिकडे कुठे चाललात? वर चाल. अहो पण तुम्ही लॅपटॉपची बॅगच घेऊन जाता ना ऑफिसला? आणलीये की मी. बॅगमध्ये मी लॅपटॉप ही घेऊन जातो. ठीक आहे ना, पुढच्या वेळेला ठेवीन मी लॅपटॉप पण बॅग मध्ये. आणशील आणशील ग बाई, आणशील. हळूहळू सगळी कामं व्यवस्थित करशील तू, काही हरकत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.